जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे बांधव. तर ही संगीता बावनकुळे ही तर पिसाळी कुत्री सगळ्यांना माहितीच आहे. आणि उष्ट्या तुकड्यावरती ही पाळलेली कुत्री ज्यांना तुकडा फेकल ती त्याच्यावर भुकती ही तर माहितीच आहे. तर त्या नीच वृत्तीच्या बाईला असं म्हणायचं आहे की संघर्षुदा मनोज जरांगे पाटील ही त्या दिवशी चिखला ह्या गावात गेले आणि जातीवाद केला, जाती जाती तेढ निर्माण केली आणि तिथं भाषण केलं आणि भांडणं लावायचा प्रयत्न केला. ह्या नीच बाईला सांगायचं आहे, तुला जरा तरी जनाची नाही नाही मनाची तरी थोडी लाज वाटू दे. तुझं घर परपंच त्याच्यावर जर भागत असला आणि ही जर होत असलं तरी लोकांचा तळतळाट घेऊ नको. कारण की पुढे तू ज्याच्यासाठी तो खर्च करेल ना त्यांना सुद्धा भिकाचं ही लागतेलं म्हणायला काय हरकत नाही. कारण की पैसा आणि लक्ष्मी ही चांगल्या कामानंच कमवावी, 2 पैसे कमी पण सत्यानं आणि कष्टानं मिळवावं. तू ह्याच्या नावाची बदनामी, त्याच्या नावाची बदनामी, ह्याचं शेण खायचं, त्याचा गू खायचा असं बोलायचं आणि त्याच्यावर पैसे कमवायचे आणि त्याच्यावर घर चालवायचं, हे चांगलं नाही. गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नको. चांगलं करणं होत नाही ती नाही किमान वाईट तरी कर नको. ही संगीता बावनकुळीला मला सांगायचं आहे, ही नीच कुत्रीला सांगायचं आहे मला की नीटनेटकं वाघ आणि तुला कुणाचं शेण खायचं तिकडं कुणाचा गू खायचा आहे ते खा, वच 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 कर. पण संघर्षुदा मनोज जरांगे पाटलांचं तू नाव घेऊ नको आणि तुझी लायकी बी नाही. म्हणून तुला 4 वेळा सांगायचं की तू संघर्षुदा मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊ नको. तुला तिकडं कुणाचं नाव घ्यायचं ते घे, कुणाचं पैसे कमवायचे ते घे कर. कधी संघर्षुदा मनोज जरांगे पाटलांनी तुझं नाव घेतलंय का? कधीच घेतलेलं नाही. मग तू कशाला जाते तिथं शेण खायला? तू कशाला त्यांचं नाव घेते? कशाला त्यांच्यावर व्हिडिओ काढते? बेसरम बाई म्हणून घ्यायची चालू लायकीची नाहीस तू. हरामखोर साली, नीच वृत्तीची. संघर्षुदा मनोज जरांगे पाटलावर बोलताना आणखीन बी विचार कर. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे रणरागिण्या ह्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहेत. आणि तू आणखीन म्हणतेस काय की त्यांच्या मुलांकडं आयफोन आहे, त्यांना चांगले चांगले कॉलेज मिळतात, हे असं झालं ते तसं झालं. की तुला काय करायचं त्याच्यावर? कुठे का कॉलेजला तुझ्याकडं काय ते त्यांनी पैसे मागितले का? तुझ्याकडे फी मागितली? आता कसा तरी ह्या समाज, मराठा समाज सुधारायला लागला, सुधरून ना. तुला काय तुझ्या काय पोटात बिब कडायला लागल्या तर की असं त्या राजकारणी लोकाला बोललं ना का असा मूळव्याध उठतंय ना तुझा की पार गुडापासून ती शेंड्यापर्यंत मूळ उकरून निघत आहे तुझा. आणि वच 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 शेण खाल्ल्यासारखं बोलायला सुरुवात करते. जरा तरी लाज बाळग, जरा तरी नीटनेटकं बोल, जरा तरी शहाणपणाच्या गोष्टी जरा शिक. असं दुसऱ्याचं ह्याच्यावर घर परपंच भागत नसते. पाळलेल्या त्या जशी कुत्री असते ना तुकडा टाकल त्याच्यावरच राहायचं, तशी तुझी गत झालेली आहे. त्याच्यामुळं तुला लय वाटतंय ना की हे खालच्या समाजाचे आहेत, असं बोलतात तसं बोलतात. मग मला सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेताई जे आहेत त्यांना न्याय देण्यासाठी तू का पुढे होऊन आली नाहीस? कारण की तुला तिथं काहीच कुटका भेटला नसता ना, काहीच तुला तिथं पैसे भेटले नसते. म्हणून तू त्या बिचारीचं समर्थन करण्यासाठी किंवा त्यांची बाजू घेऊन बोलण्यासाठी तू आली नाहीस. तुला फक्त पाहिजे काय की फक्त एकमेव पैसा. आणि ज्यावेळेस तू संघर्षुदा मनोज जरांगे पाटलावर बोलशील त्यावेळेस मग तुझ्यावर पैशाचा पाऊस पडतो आणि तुला अनाजीपर्यंत म्हणील ती सगळं पुरवतं. कारण ती लाभार्थी टोळीची तू एक महिला म्हणून तुझी एक निवड केलेली आहे आणि त्यांच्यासाठी तू काही पण करू शकते. पैशासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकते. ही नीच वृत्तीची बाई ही सगळ्यांनी तुला ओळखून सोडलेलं आहे. पण तुला आणखीन मी वारंवार सांगायचं आहे की आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही. तुझी जागा दाखवून द्यायला आम्हाला काहीच वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे तू लायकीत राहा आणि व्यवस्थित नीटनेटकं बोल. जर तुला चांगलं बोलणं होत नसलं तर वाईट तरी बोलू नको, नाहीतर ह्याची तुला फळं भोगावीच लागतील. तुझी लायकी तुला आम्ही दाखवून दिली असते मागच. पण आम्हाला संघर्षुदा मनोज जरांगे पाटलांचं सांगणं आहे की कुणाच्याही नादी लागू नका, कुणाला काय बोलू नका, कुणासोबत भांडण तंटा करू नका. म्हणून आम्ही शांत आहोत. पण एखाद्या वेळेस वेळ प्रसंगी आम्ही तो देखील दादाचा शब्द मोडून तुझी वाट लागल्याशिवाय राहणार नाही की तुला आणखीन पण मी सांगायला लागले. कारण की धट आलं वाट सोडा असं वागल्याशिवाय आता आमच्यापाशी पर्याय नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, कोटी कोटी मराठा.